नमस्कार मैत्रिणींनो आणि नरोशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वडा चाट दाखवणार आहे. आपण समोसा चाट, आलू पॅटीस चाट आपण खातो. तर हे ना आपण वडा चाट बनवूया. तर चला तुम्हाला सगळ्यात अगोदर आपण पीठ भिजवून घेऊया. मी 4 लोकांसाठी बनवत आहे. तर हे बघा, हे घरी दळलेलं बेसन पीठ आहे. तर मी मेजरमेंट घेणार आहे. तर ह्या वाटीनंच मेजरमेंट घेणार आहे. एकच मिनिट आहे, पण नको. हे आहे आपलं मेजरमेंट. तर याच्या ह्यानं कसं हात पण भरत नाही, भांडी पण भरत नाही. ती 1 2 3 आणि 4 लोकांसाठी हे 4 डाव घेतलेत बघा मी मोजून. तर आता आपण ह्याला भिजवून घेऊया. ह्याला भिजू घालूया पातळ करू बटर. तर ह्याच्यामध्ये मी ना नमक टाकलं आहे, ओवा टाकलाय, खायचा सोडा टाकलाय आणि एक जिन्नस टाकायचं राहिले, हळद. तर हे कलरसाठी मी हळद टाकत आहे 1 चमचा. आता हे याचं बॅटर मी बनवून घेत आहे वड्याचं. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. अशा प्रकारामध्ये आपण याचे भिजवून घेणार आहोत. तर मला हात भरवायच लागत त्याची नाही का. हे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घेतलंय. पण सावण करूया. गॅस चालू करते. हा बटाटा शिजवून क्रश करून घेतलेला आहे बघा. हे बघा, क्रश करून घेतलाय. स्वादानुसार नमक आहे, चाट मसाला, गरम मसाला, सॉरी हे काळं नमक आहे, हे साधं नमक, हा गरम मसाला, आणि हे मिरची, लसूण आणि धने कुटून घेतलेत, आणि कोथिंबीर आहे बारीक चिरून घेते. ही बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. तर आता आपण तेल टाकून घेऊया. परतायचं आपल्याला बटाटा, वरतून गार करायचंय. आपलं तेल चांगलं गरम झालं की फक्त यातमध्ये आपल्याला मोहरी टाकायचे. आता कढीपत्ता आहे, पण रात्र झाल्यामुळं तोडू शकत नाही, तर कढीपत्ता मी नाही टाकणार. आपलं चांगलं हे झालं ना, तेल गरम झालं की आपण यातमध्ये
मोहरी टाकून घेणार आहोत. मोहरी टाकू. दोन आणि हाफ चमचे, ही छोटा चमचा आहे म्हणून 2.5 चमचे मोहरी टाकली. आता आपली मोहरी चांगली तडतडली ना, दुसरा दोन दे मला. हिंग आहे बघा, हा बारका 1 चमचा. आणि हा क्रश केलेला हा बटाटा आपण टाकत आहोत. त्याच्या आधी हळद टाकायची. हळद टाकून घेते. तर हा मी चाट वडा 4 लोकांसाठी मी बनवत आहे. जसं आलू चाट, समोसा चाट, पापडी चाट जसं खाता ना तसंच मी वडा चाट बनवणार आहे. तर आता याच्यामध्ये मी काळं नमक टाकत आहे. अगदी बेताचंच टाकायचं मैत्रिणींनो, जेणेकरून खारट होऊ नये. आपलं साधं नमक टाकत आहे, ते पण थोडंसंच टाकते मी. हा गरम मसाला टाकत आहे. गरम मसाल्यानं वडा आपला खूप छान लागतो, स्वादिष्ट लागतो. धने, आता हे लसूण मिरची आणि धने कुटून घेतलेला आहे ते टाकून घेऊया. हो का, कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली. वास वास येते ना ग. हो मस्त आलं मग हिंग टाकणार. आता मी गॅस बंद करते. तर आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण सुरुवात करूया वडा करायला. तर आता बघा आपलं सारण गार झाले. असे चपटे चपटे अशा टिक्क्यासारखं करून घ्यायचं. आणि आपलं पीठ पण भिजलंय चांगलं. हे बघा मस्त पीठ भिजलंय. ह्याच्यामध्ये बुडवून तळायचं, आपण वडे तळायचे. पुढची मग प्रोसेस दाखवते तुम्हाला.
प्रत्येक वेळेला वडा जाऊन तिथं वडापाववाल्यापाशी जाऊन खाण्यापेक्षा कधीतरी आपण घरी असा पण वडा बनवायचा आणि त्याच्यापासून चाट पण बनवून आपण खाऊ शकतो. तर आता आपण वडा टाकून घेऊया. मला वाटतं पातळ झाले. पीठ टाकून चालू केले. हा चालू आहे. आपण ना चटणी पण करूया, थोडीशी बुंदीची ह्याची चटणी करूया. आता आपण ह्याची चटणी करणार आहोत. हे बघा लसूण घेतलाय, हे बुंदी काढून घेतली. आता आपण चटणी बनवूया. ती बघा वडापाववाले चटणी देतात रेड कलरची, ती अशी बनवतात. फुल गॅस फुल कर. फुल ते बोल बघू. एकच मिनिट.
त्याची. हे बघा, जे तुम्हाला खायला देतात ना वडापाव बरोबर, ती चटणी बनवली. बुंदी, लसूण आणि बॅडगी मिरची पावडर आहे बघा. तुम्ही चपाती भाजी बरोबर पण ही चटणी बनवून तुम्ही ठेवू शकता आणि चपाती भाजी भाताबरोबर पण ही चटणी खाऊ शकता. तर आता आपण चाट बनवूया. असा नाही का, आता आपण चाट बनवूया. जसं समोसा फोडतेत ना त्या प्रकारे असं याला जरा फोडून घ्यायचे वडाला. त्याच्यात आपल्याला झालंय मिरची नाही आता भाजता येणार उडली. तळता नाही यायची. खूप तेल असं हे झालं. आता आपण हे वडा चाट बनवूया. सगळ्यात अगोदर आम्ही ह्याच्यावर चिंच गुळाची चटणी टाक. हे का चिंच गुळाची चटणी, चाट मसाला थोडा. ते दही फेटायचं ना. हिरवी चटणी, दही, दोन प्रकारचे आहेत. टाक मसाला. मोमो. आपण अजून 2 बनवूया ॲट अ टाइम, म्हणजे आपल्याला खाता येईल, सगळ्यांना टेस्ट करता येईल. तर मी ना जवळजवळ 6 वड्यांचं बनवलंय. जरा यात जास्त पडली चटणी. आता ह्याच्यावर आपण दही टाकून घेऊया. मिरची पावडर ना थोडीशी. ठीक आहे. त्याच्यात नाही टाकायचं. नाही ना. बस बस. थोडं थोडं दही टाकून घेऊया आपण.
काय टाकलंय का? चाट थोडासा आणि जिरा पावडर, साखर. तसंच हे आपली लसूण आणि बॅडगी मिरची पावडर आणि बुंदीची चटणी पण आपण टाकूया. आता कांदा टाकूया. चाट म्हणलं की कांदा आला. काढलं. टोमॅटो, कोथिंबीर, आणि सगळ्यात शेवटी शेव. काही बारीक शेव. नायलॉनची बारीक शेव. मस्तपैकी हे बघा आपला वडापाव चाट तयार आहे मैत्रिणीनो. तुम्ही काय करायचं माहिती आहे ना, हा वडापाव चाट घरी करायचा, बनवायचा, आपल्या कुटुंबाला खाऊ घालायचा आणि मला कमेंट करून सांगायचं की खूप छान लागतंय ताई म्हणून. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. वेगळी, हटके, सगळ्यात वेगळी, नवीन काहीतरी. बाय. तर अमृता सांगेल तुम्हाला कसं झालंय ते. हा फोटो काढूया त्याचा. आता तुम्हाला ही वडा चाट जे आहे ना ते टेस्ट करून अमृता सांगेल की हा वडा चाट कसा आहे आणि मग तुम्ही करून खाऊन मला कमेंट करून सांगा की खूप छान आहे म्हणून. आम्ही सांग आपल्या मैत्रिणींना. चटणी थोडी भरभरते. हा मेन इन्ग्रेडियंट सांग. इकडे अशी दिला. एकदम टेस्टी दिसतोय आणि खूप भारी झालाय. खूपच मस्त झालाय. असं बाहेर पण नाही मिळणार कुठेच. आपल्या मैत्रिणींना काय सांगशील? तुम्ही पण असं ट्राय करा घरी. खूपच छान लागतो आणि वडा चाट. घरी पौष्टिक पण. खूप भारी लागतं ना. हो खूप मस्त लागतं. तर तुम्ही पण आपल्या मैत्रिणींना सांग तुम्ही पण करा, खावा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, म्हणा शेअर तुम्ही करा. पण करा, खावा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसं झालंय. कसं वाटतंय, दिसतंय कसं. प्लेटच घेऊन या. काय